यानंतर काही राजकीय घडामोडी। पडळकरांनी जयंत पाटलांवर खालच्या भाषेत टीका केल्यानं शरद पवार यांची राष्ट्रवादी आक्रमक। कुत्र्याच्या गळ्यात पडळकरांचा फोटो घालत पवारांच्या राष्ट्रवादीचं आंदोलन। पडळकर समर्थकांकडून पडळकरांच्या फोटोला दुग्धाभिषेकही। गोपीचंद पडळकरांची जीभ छाटणाऱ्याला 5 लाख रुपयांचं बक्षीस दिलं जाणार। शरद पवार यांच्या राष्ट्रवादीच्या अविनाश देशमुख यांचं हे वक्तव्य। गोपीचंद पडळकरांची जो जीभ छाटून आणेल त्याला राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून अविनाश देशमुखच्या माध्यमातून 5 लाख रुपयाचं इनाम इथं आम्ही जाहीर करतोय। सांगलीसह नागपुरात जयंत पाटील समर्थक पडळकरांविरोधात आक्रमक। सांगलीमध्ये रास्ता रोको, आक्रमक कार्यकर्त्यांनी टायरही जाळलं। दबावानंतरही जयंत पाटील पक्ष सोडत नाही, त्यामुळे त्यांचा बाप काढण्याचा प्रयत्न। संजय राऊतांचा आरोप। जयंतरावांवरती राग यासाठी आहे, जयंतराव तुमच्या पक्षात यायला तयार नाही। जयंतराव त्यांच्या पक्षात जायला तयार नाहीत, इतका दबाव आणून सुद्धा त्याच्यामुळे हा त्यांचा बाप काढण्याचा उद्योग। आधी राजाराम बापू पाटलांचं कार्य समजून घ्या। त्रास देण्याची भाजपची संस्कृती नाही, जयंत पाटलांना कोणी त्रास देत असेल असं वाटत नाही। संजय राऊतांच्या आरोपांनंतर नवनाथ बन यांचं उत्तर। जयंत पाटील यांची कारकीर्द महाराष्ट्राला माहिती आहे आणि त्यांना कोणीतरी त्रास देतोय म्हणून ते कुठला तरी पक्ष सोडतील, आणि त्रास देणं आमची परंपरा नाही। त्रास देणं ही संजय राऊत आणि उभाटा गटाची परंपरा आहे। कुणाच्या आईवडिलांची निंदा करणं अयोग्य, पडळकरांचं विधान मान्य नाही। जयंत पाटलांवरील पडळकरांच्या टीकेनंतर बावनकुळेंची प्रतिक्रिया। कुणाच्याही वडिलाचा आईचा उल्लेख करून अशा व्यक्तीवर निंदा करणे योग्य नाही आहे। काल जयंत पाटील साहेबांच्या संबंधाने जे गोपीचंद पडळकरजी बोलले आहे ते आम्हाला मान्य नाही आहे। आशेचा तो किरण GR रद्द का करत नाही? भुजबळ त्यासाठी का प्रयत्न करत नाही? बाहेर का बोलतात? मंत्रिमंडळात का नाही? वडेट्टीवारांचा निशाणा। भुजबळांच्या फडणवीस म्हणजे आशेचा किरण, या वक्तव्यावरून वडेट्टीवार आक्रमक। काढलेला GR रद्द का करत नाही? तो काय त्यासाठी भुजबळ साहेब का प्रयत्न करत नाही? बाहेर का बोलतायत? मंत्रिमंडळात बोलून तो GR कसा मुळावर आहे ओबीसीच्या हे सांगून कॅबिनेटमध्ये त्यांनी तो GR रद्द करून घ्यायला पाहिजे। मग आम्ही समजतो की आशेचा किरण हा मजबूत आहे। इंदुरी चाट आणि बरंच काही या उपहारगृहामुळे संदीप देशपांडे ट्रोल। इंदुरी चाट उपहारगृहात मध्य प्रदेशमधील पारंपरिक खाद्यपदार्थ, हॉटेलचा कुकही परप्रांतीय। मराठे इंदोरला गेल्यानंतर इथले पदार्थ बनवायचे, त्यामुळे त्याला इंदुरी फूड असं नाव पडलं। इतिहास माहीत नसल्यानं त्यांच्या बुद्धीची दिवाळखोरी। संदीप देशपांडेंचं उत्तर। ते आचार्य जेव्हा तिथे स्थायिक झाले इंदोरला, तेव्हा त्यांनी इंदोरमध्ये बनवण्याची काही पदार्थ बनवण्याची पद्धत, आपल्या इथले काही पदार्थ असं एक फ्युजन फूड तयार केलं, ज्याला आपण आजच्या तारखेला इंदोरी फूड असं म्हणून ओळखतो।